चला लेवियाचे पुस्तक अध्याय 19 11वे वचन वाचतो. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. प्रियांनो, परमेश्वर बोलत आहे, मी तुमचा देव आहे. तुम्ही माझी प्रजा आहात. तुम्ही माझ्यासारखं जगायचं आहे. आपला देव पवित्र आहे, नीतिमान आहे, तो खरा आहे. त्याला अनिती ठाऊक नाही. त्याचे जे लोक आपणही धार्मिकतेने व खरेपणाने जगावं, हीच प्रभूची आपल्याकडून इच्छा आहे. व त्याचबरोबर पुढे तो आपल्याला इशाराही देत आहे, तुम्ही चोरी करू नये आणि एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. देव म्हणत आहे, माझ्या लोकांसाठी हे चांगलं नाहीये. आहेत का कोणी आपल्यामध्ये जे फसवणुकीने कमाई करत आहेत? कोणी आहेत का आपल्यामध्ये जे लबाडी करणारे आहेत? कोणी आपल्यात असे आहेत का जे कपट करणारे आहेत? कपट हा जो शब्द आहे त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये, इंग्लिश बायबलमध्ये फसवणूक करू नका असा त्याचा अर्थ होतो. डू नॉट चीट. फसवणूक करू नका. परमेश्वर बोलत आहे, मी तुमचा देव आहे यामुळे व तुम्ही माझी प्रजा आहात यामुळे तुम्ही फसवणूक करू नये. फसवणुकीला तुम्ही आपल्या जीवनामध्ये जागा देऊ नये, त्याची परवानगी नाहीये. परंतु या दिवसामध्ये फसवणूक केल्याशिवाय आपल्यापैकी किती लोक जगतात? काही गोष्टी लवकर मी तुमच्या समोर ठेवतो. किती असे पती आहेत जे पत्नीची फसवणूक करत नाहीत? किती अशा पत्नी नाहीत ज्या आपल्या पतीच्या मागे फसवणूक करत आहेत? ऐका, तुमची पत्नी चांगली आहे, ती साधी भोळी आहे, ती आत्मिक आहे, ती अगदी साधी अशी आहे, तुम्ही काही म्हटले तरी ती विश्वास ठेवते. आपल्यात कितीतरी लोक पत्नीच्या भोळेपणाचा, तिच्या आत्मिकतेचा गैरफायदा घेऊन तिची फसवणूक करणारे असे किती लोक नाहीत? का हो एवढा उशीर झाला आहे? काय सांगू, ऑफिसमध्ये खूप काम होतं. ओव्हरटाईम केला आज, कारण आपण कर्ज घेतलं आहे ना, ते कर्ज देखील आपल्याला फेडायचं आहे. यामुळे मी जरा ओव्हरटाईम करत आहे. थोडं आणखी कष्ट करून जर कमाई केली तर आपल्या कुटुंबासाठी कोणती अडचण राहणार नाही असं जर पती बोलला तर ती भोळी असते, यामुळे ती विश्वास ठेवते. खरंच माझे पती खूप कष्ट करतात असं म्हणून ती चांगलं रुचकर जेवण बनवून देते व खूप व्यवस्थित घराकडे ती लक्ष देते. घराचा सांभाळ ती पत्नी करत असते. पण खरंच तुम्ही ओव्हरटाईम करता का? खोटं आहे. नोकरी करता त्या ठिकाणी कोणत्या तरी मुलीशी ओळख झाली आहे. कामाच्या जागेत कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडले आहात. तुम्ही जी कमाई करता त्या कमाईतून काही पैसा तिच्यावरती उडवत आहात. संध्याकाळी काम संपल्यानंतर त्या मुलीसोबत बाहेर भटकत आहात. तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात आहात, तिला शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी नेत आहात. ती जिकडे घेऊन जा म्हटले तर तिला घेऊन जात आहात, जे खरेदी करून द्या म्हटले तर घेऊन देत आहात. आणि मग घरी आल्यानंतर, का हो एवढा उशीर आज झाला? काय सांगायचं, आज खूप थकलो आहे, कामावरती खूप ताण आहे असं बोलून तिची फसवणूक करत आहात. एवढंच नाही, पत्नी चांगली आहे यामुळे, तिला कायद्याची बाहेरची कोणती माहिती नाही यामुळे, परस्त्रीच्या नादी लागून व्यभिचाराचं जीवन जगून तिच्यासोबत अनैतिक संबंध स्थापलेले आहेत आणि घरे असे येत आहेत की जसं काही झालं नाही. नाहीत का असे पती आज जे आपल्या पत्नीला फसवत आहेत? पत्नीशी पूर्ण लबाडी करणारे, पापी संबंध प्रस्थापित करून पापामध्ये, अनैतिक संबंधामध्ये जीवन जगून, पापी मैत्रीमध्ये पडून, पापी सवयींमध्ये जीवन जगून जसं काहीच माहिती नाही, आपल्या पत्नीला फसवणारे पती नाहीत का? पतीची फसवणूक करणारे अशा पत्नी नाहीत का? पतीने मेहनतीने कमाई करून तुमच्या हातात ठेवल्यानंतर पतीने दिलेला पैसा जपून वापरला पाहिजे. त्या तुम्ही 25,000 रुपये पगार पतीने तुमच्या हातामध्ये आणून दिल्यानंतर 1 आठवड्याने पतीने विचारलं, तुला 25,000 दिले होते ना, त्याचं काय झालं असं म्हटलं तर पतीने हिशोब विचारला तर बस, काही बहिणींना खूप राग येतो. पैसे दिल्यानंतर तुम्ही खूप हसत ते घेता. पतीने पेमेंट हातात दिल्यावर चेहऱ्यावर मोठी स्माईल असते, पण दिलेल्या पैशांचा कधी हिशोब मागितला तर कितीतरी सिरियस होऊन जातात. नाहीत का अशा रागाने सिरियस चेहरा तयार करणारे? अशा बहिणी नाहीत का आज? प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काय हो, या महिन्यात किती पगार झाला असं विचारलं तर काय पतीला राग येत आहे का? मी जो पगार तुझ्या हातात दिला, जे पैसे तुला दिले होते, असं जर पतीने विचारलं तर पत्नीला राग येत आहे का?
एखाद्याला तुम्ही हिशोब विचारला व त्याला जर राग आला तर, या महिन्यात किती पगार आला असं विचारल्यानंतर राग आला तर, असं विचारल्यामुळे जर कोणाला राग येत असेल तर कुठे ना कुठे पाप दडलेला आहे. पतीने मेहनतीने कमाई करून तुमच्या हातात दिल्यावर तुम्ही काय करत असता? आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपले सर्व शौक पूर्ण करण्यासाठी घरामध्ये पैसा कमी खर्च करणार, मुलांसाठी पैसा कमी खर्च करणार आणि स्वतःवरती अधिक पैसा खर्च करणार. एवढंच नाही, काही स्त्रिया काय करतात की पतीने अतिशय मेहनतीने कमाई करून जे पैसे कमावलेले असतात ते त्यात चोरून आपल्या माहेरी पाठवून देत असतात. माझ्या डॅडीला अडचण आहे, माझ्या भावाला अडचण आहे, माझी बहीण अडचणीत आहे. पण तेच जर तुमच्या पतीने जर त्यांच्या वडिलांना, त्यांच्या भावाला, त्यांच्या बहिणीला जर चुकून 1000 रुपये किंवा काही थोडेसे पैसे पाठवले तर तुम्ही भांडायला उठता. तुमच्या पतीने त्याच्या घरातील लोकांना 1 रुपया द्यायचा नाही, पण तुम्ही मात्र हां, घरातले भांडे, घरातलं सामान-सुमान, घरातलं रॅशन कुठे पाठवून देता? सर्व माहेराला पाठवून देता. बहिणींनो, माहेरच्या लोकांवरती प्रेम असणं हे चुकीचं नाहीये, परंतु पती आणि मुलांकडेही दुर्लक्ष करून केवळ आपल्या माहेरच्यांचीच काळजी करत बसणं हे विचार चुकीचे आहेत. हे सियोन कन्ये, तू आपल्या बापाचे घर हे विसर, असं देवाने बायबलमध्ये सांगितलं आहे. अशा प्रकारे मी बोलत आहे तर काही लोकांना त्रास होत असेल, परंतु खरंच वास्तविक जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे व जे मी कानांनी ऐकलेलं आहे त्याच गोष्टी मी बोलत आहे. बऱ्याचशा पत्नींना पती आणि मुलांवरती प्रेम नसतं. माहेरच्या लोकांविषयी जेवढी श्रद्धा असते तितकं सासरच्या लोकांबद्दल त्यांना प्रेम राहत नाही. अनेक संदर्भांमध्ये 10 लोकांपैकी 7 लोकांची मानसिकता काय असते ते सांगतो, ऐका. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. यामुळे अनेकदा माझ्याकडे प्रार्थनेसाठी येतात व येऊन बोलत असतात, पास्टर माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. काय झालं ताई? आजाराने ते खूप त्रस्त आहेत. ठीक आहे ताई, मी प्रार्थना करतो. माझ्या बहिणीसाठी देखील प्रार्थना करा. तिचा पती खूप मारतो, ती खूप त्रासामध्ये आहे. ठीक आहे ताई, मी प्रार्थना करतो. माझ्या भावासाठी पण प्रार्थना करा. नोकरी नसल्यामुळे तो खूप अडचणीमध्ये आहे. माझ्या भावाला नोकरी नाही, यामुळे माझे आई वडील देखील खूप चिंतेत आहेत. प्रार्थना करा. ठीक आहे ताई, मी प्रार्थना करतो. नंतर त्या शांत होतात. मी विचारतो, ताई तुमचं लग्न झालं का? हो, लग्न झालं आहे. आणि मुलं? 3 मुलं आहेत पास्टर. 1 मुलगा आहे, 2 मुली आहेत. मुलगा व्यवस्थित शिकतच नाही पास्टर. तो अजिबात माझं ऐकत नाही. मोठी मुलगी नेहमीच आजारी असते. ती खूप त्रासात आहे पास्टर. माझ्या मुलासाठी व मुलीसाठी देखील प्रार्थना करा. लगेच मस्तके लवतात. कितीतरी वेळा मला बहिणींना हे विचारावं लागलं. सर्वांबद्दल सांगितलं, वडिलांबद्दल सांगितलं, आईबद्दल सांगितलं, बहिणीविषयी, भावाबद्दल सांगितलं. विचारल्यावर मुलांबद्दल देखील सांगितलं. ठीक आहे ताई, माझ्या तोंडानेच हे विचारणं मला चांगलं वाटत नाही. ताई काही वाटून घेऊ नका, पण तुम्हाला पती आहेत ना? हो हो हो, माझा पती आहे, पण त्यांना विसरले. बिचारा पती देखील आहे, त्याच्यासाठी देखील थोडी प्रार्थना गरजेची आहे. मेहनत करणारा पती आहे, कठीण परिश्रम घेणारा पती आहे, तुमचं पोषण करणारा पती आहे, हातात पैसे देणारा पती आहे, पण त्या पतीची सुरक्षा गरजेची नाही. प्रिय बहिणींनो, वाईट वाटून घेऊ नका. मी वास्तविकता सांगत आहे. माझ्याकडे जे प्रार्थनेसाठी येतात त्यांच्या मानसिकतेविषयी, त्यांच्या स्वभावाबद्दल मी हे सांगत आहे. पतीची आठवण सुद्धा येत नाही. जे प्रेम माहेरच्यांविषयी आहे, वडिलांविषयी आहे, बहिणीविषयी आहे, भावाविषयी आहे, ते पतीसाठी का नाही? तुमचा सांभाळ करणाऱ्या पतीसाठी का नाही? सर्व काही आपल्या माहेराला पाठवून देत असता आणि जर हिशोब मागितला तर तुम्हाला राग येतो. मी विचारतो, तुम्ही पतीला फसवत नाहीत का? तुमच्या मुलांची कॉलेज फी तुम्हाला भरायची आहे, स्कूल फी भरायची आहे आणि तुम्ही तुमच्या भावाचा विचार करता, बहिणीचा विचार करता, पण मुलांचा विचार तुम्हाला राहिलेला नाही. आणि जर विचारलं तर अचानक तुम्हाला राग येतो. तुम्ही फसवत नाहीये का? तुमचा पती चांगला व्यक्ती आहे, तो भोळा आहे. त्याला काही सांगितलं तरी तो मान्य करतो, विश्वास ठेवतो. तुम्ही कामावर म्हणून बाहेर जाता, नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाता, पण काय करत असता? जिथे नोकरी करता तेथील एका पुरुषासोबत तुम्ही संबंध ठेवले आहेत. त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जाता, त्याच्या बरोबर तुम्ही फिरायला जाता. तो जेथे बोलावेल तिकडे तुम्ही जाता. आज घरी येण्यास उशीर का झाला असं पतीने विचारलं तर लगेच तुम्ही रागाने भरून जाता. पतीला धमकावू लागता आणि त्याला नरक दाखवता. कामाच्या जागेत तो माणूस जो पैसे तुम्हाला देत आहे त्या पैशांसाठी, तो खरेदी करून देतो त्या वस्तूंसाठी,
त्याच्या गाडीमध्ये बसून फिरण्यासाठी तुम्ही मनाला वाटेल तशा जगून आपल्या पतीची फसवणूक करत आहात. आणि कित्येकदा घरी देखील येत नाही, घरी येत का नाही विचारलं तर पतीला धमकी देत आहात. अशा प्रकारे पतीला धमकावणाऱ्या पत्नी नाहीत का? पतीला धमकावल्या जात आहे, पत्नीला धमकावल्या जात आहे. अशा प्रकारे एकमेकांची फसवणूक करून आपल्या घराला फसवणुकीचं जसं काही एक घर तयार करत आहेत. ज्या घरात फसवणूक चाललेली आहे ते घर कधीही सुधारू शकेल का? कुटुंबामध्येच फसवणूक, विवाहामध्येच फसवणूक करणारे लोक असतील तर ते किती भयंकर आहे. तरुण भावांनो, बहिणींनो, तुमच्याबद्दल काय आहे? कॉलेजला म्हणून जात आहात, नोकरीसाठी म्हणून जात आहात, कोचिंग क्लासला म्हणून जात आहात, पण खरंच तुम्ही कोचिंगला जात आहात का, कॉलेजला जात आहात का, नोकरीवरती खरोखर तुम्ही जाता का? आणि जर घरी उशिरा आले तर किंवा कधी घरी आले नाही तर तुमच्या पॅरेंट्सनी विचारलं, काय मुला रात्री घरी तू का आला नाहीस? रात्रभर आम्ही सर्व मित्र अभ्यास करत होतो. खोटं आहे, दारू पीत होते. आम्ही मिळून अभ्यास केला मम्मी. हे मिळून फिरण्यासाठी गेले होते. मिळून यांनी दारू पिली. हे एकत्रित वेश्यांकडे गेले, नाईट क्लबला गेले, पबमध्ये गेले व घरी आल्यानंतर आई वडिलांना खोटं सांगत आहेत. मुली, अगं तू तरुण आहेस, अवेळी घरी येणं चांगलं नाही. तू उशिरा का येत आहेस? का तू अशी उशिरा येतेस विचारलं तर राग येतो. त्यात काही जणी खूप धूर्त असतात. राग आतमध्येच दाबून वरून, आई, विनाकारण तुम्हाला पुस्तकं खरेदी करण्याचा ताण नको म्हणून मी लायब्ररीमध्ये जाते आणि तेथेच अभ्यास करून मी पुस्तके लायब्ररीत ठेवून येते. खोटं आहे. ती पिक्चरला जात असते. ती खोटं बोलत असते, फिरायला गेलेली असते, मुलांसोबत फिरायला जात असते. आई वडिलांची अशा प्रकारे फसवणूक करणारे मुलं आणि मुली आज नाहीत का? कॉलेजला जात आहोत असं सांगून, कामावर चाललो आहोत हे सांगून, कॉलेजला न जाता, नोकरीला न जाता किती असे मुलं आणि मुली आज पॅरेंट्सची फसवणूक करत नाहीत? बायबल आपल्याला सांगतं, फसवणूक करू नका. जे तुम्ही पेराल त्याचंच तुम्हाला पीक मिळेल. एका बहिणीने अश्रूने एक पत्र आम्हाला पाठवलं. त्या बहिणीने कोणाला तरी एक फोन केला. चुकून तिचा एक नंबर मिस झाला. नंबर दुसरीकडेच गेला. त्याने तो उचलला. तेव्हा लक्षात आलं की रॉंग नंबर आहे. तेव्हा ती म्हणाली, सॉरी, चुकून रॉंग नंबर लागलेला आहे. असं बोलून जेव्हा ती कट करू लागली, तो तिकडून बोलला, तुम्ही नंबर रॉंग लावला आहे, परंतु तुम्ही राईट पर्सनला फोन केला आहे. तो अत्यंत गोड गोड बोलत होता, त्यामुळे हिलाही चांगलं वाटलं. ते बोलणं आणि ती त्यांची ओळख एका रॉंग नंबरने सुरुवात झाली. रॉंग नंबर. आजकाल सेलफोनवरती रॉंग नंबरवरती फोन करून पाहिजे तसं बोलण्याची संस्कृती आता सुरू झाली आहे. ओळख नसेल तरी कोणता तरी एखादा नंबर ते डायल करतात. हॅलो, तुम्ही कशा आहात? मी तुमच्याबद्दलच विचार करत होतो. मी तुमच्याशी काही बोलू इच्छित आहे. अशा प्रकारे जर एखादा SMS बहिणींनो तुम्हाला आला तर माझ्याविषयी कोण विचार करत असेल? कोण माझ्याबद्दल विचार करतं? कोण माझ्याशी बोलू पाहत आहे? विचार करता ना? भावांनो, जर समजा तुम्हाला असा जर SMS आला तर तुम्ही शांत राहणार? नेमकी ती परी कोण आहे? माझ्याबद्दल विचार करणारी ती परी नेमकी माझी कोण आहे? तुम्ही स्थिर राहू शकता का? एखादा बिनकामाचा व्यक्ती त्याने काही SMS पाठवला तर तू कशी आहेस? तुझ्याबद्दलच विचार करतो. बस, लगेच ओळख वाढू लागते. SMSने ओळख वाढत जाते, चॅटिंग वाढत जाते. आहेत का कुणी आज आपल्यामध्ये विनाकारणची ओळख वाढवून सेलफोनवरती चॅटिंग करणारे, फेसबुकवरती विनाकारणची ओळख वाढविणारे, सोशल नेटवर्किंग साईटमध्ये विनाकारणची ओळख वाढविणारे, वेळ वाया घालवणारे, आपले विचार खराब करणारे, आपलं मन खराब करून घेणारे, शिक्षणाचा आणि जीवनाचा नाश करून घेणारे असे कुणी आहेत का? त्या बहिणीने पत्रात म्हटलं, पास्टर, फोन नंबर रॉंग होता, पण ओळख वाढत गेली. आमची फ्रेंडशिप झाली आणि ती फ्रेंडशिप पुढे जाऊन प्रेमामध्ये बदलली. आम्ही एकमेकांना सोडू न शकण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचलो. तो मुलगा हैदराबादमध्ये राहतो आणि ही मुलगी 300 किलोमीटर दूरवर राहत होती. असं होतं यांचं प्रेम, मोबाईलवरचं प्रेम. नंतर तो मुलगा बोलला, मला तुला पाहण्याची इच्छा आहे, मी तुला भेटू इच्छित आहे, तुझ्यासोबत वेळ घालू इच्छित आहे. असं बोलल्यावर ती लगेच तेथून एखाद्या पक्षाप्रमाणे उडून येथे हैदराबादमध्ये येऊ लागली. हा प्रेमाचा पॉवर आहे. ती घरी तिच्या मम्मीला, डॅडीला काय सांगत असायची माहितीये?
मम्मी, माझे एक्झाम हैदराबादमध्ये आहे. हैदराबादमध्ये मला कोचिंग घ्यायची आहेत. मी तिकडे चालले. अगदी खोटं होतं. इकडे येऊन त्या बॉयफ्रेंड सोबत ती फिरू लागली. इथे येऊन ती त्याच्यासोबत मौज मस्ती करू लागली. ती त्याच्यासोबत रूममध्ये राहू लागली. वडिलांना माहिती नाही, आईला कल्पना नाही. त्या मुलीने पत्रात असं लिहिलं, तो माझ्यावर प्रेम करत होता यामुळे. माझ्याशिवाय जगू शकणार नाही असं तो बोलत होता यामुळे. पास्टर, जेव्हाही तो मला बोलवायचा, मी माझ्या आई वडिलांना फसवून बसमध्ये बसून इथे येत होते आणि त्याच्यासोबतच राहत होते. यातून काय झालं माहीत आहे? 3 वेळेला तिचं अबॉर्शन करावं लागलं. ती म्हटली 3 वेळा मी गर्भवती राहिले, तेव्हा अबॉर्शन केलं आणि चौथ्यांदा 5 महिन्याचा गर्भ पोटामध्ये झाला. डॉक्टरांकडे गेले तेव्हा 5 महिन्याचा गर्भ काढणं चांगलं नाहीये, आईसाठी आणि बाळासाठी ते सुरक्षित नाहीये असं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा मी त्याला विचारलं, काय करायचं? तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आई वडिलांना फसवलं आणि एवढ्या लांब आले. पत्नी नव्हते पण मी पत्नीसारखी राहिली. तू माझ्याशी लग्न कर, तू आता माझा स्वीकार कर असं बोलली. तेव्हा तो मुलगा काय बोलला माहीत आहे? कोणी पहिला फोन केला? मी का? तू अगोदर फोन केलास. मी तुझ्या शहरात आलो होतो का? तू तुझं शहर सोडलंस आणि या ठिकाणी आलीस. मी तुझ्याकडे तिकडे आलो की तू माझ्याकडे आलीस? तूच माझ्याकडे आली होतीस. आता तू तुझ्या शहरात जा, जेथून आली होती तिकडे तशीच जा आणि मला तुझं तोंड दाखवू नकोस. ही किती वाईट गोष्ट आहे. ही किती दुष्टता आहे, किती मोठा धोका आहे प्रियांनो. ज्या मुलीवरती प्रेम केलं त्या मुलीच्या प्रेमाची फसवणूक करून नंतर तिला गर्भवती केल्यावर तुला जिथे जाऊन सांगायचं जाऊन सांग, तुझा माझा काही संबंध नाही. लग्नाच्या अगोदरच तू अशी गर्भवती राहतेस तर माझ्यासारखे दुसरे किती असतील तुझ्यासोबत? तुझ्यासारखीशी मी का लग्न करू? तू निघून जा इथून. काय असे दुष्ट पापी लोक या जगात नाहीत का? आणि काही जण सांगत असतात, पास्टर मला निश्चित लग्न करायचं होतं परंतु त्या मुलीची जात वेगळी आहे, माझी जात वेगळी आहे. तू त्या मुलीच्या जीवनाशी खेळलास तेव्हा तुला जात आठवली नाही? मला त्या मुलीशी निश्चित लग्न करण्याची इच्छा आहे परंतु त्या मुलीचं वय माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी जास्त आहे. यामुळे मला तिच्याशी लग्न करता येणार नाही. त्या मुलीशी चैनबाजी करत इकडे तिकडे फिरला तेव्हा, त्या मुलीच्या शरीराशी खेळला तेव्हा तुम्हाला वय लक्षात आलं नाही. ती मुलगी वेगळ्या राज्याची, आम्ही वेगळ्या राज्याचे. माझ्या घरातील लोक मान्य होत नाहीत. मग त्यांची परवानगी घेऊनच त्या मुलीला गर्भवती केलं होतं का? तेव्हा पॅरेंट्सची आठवण येत नाही? तेव्हा जात लक्षात येत नाही? तेव्हा शहर समजत नाही? एकमेकांच्या वयात अंतर आहे याची आठवण राहत नाही? एखाद्या मुलीच्या जीवनाशी खेळल्यानंतर प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ती मुलगी जरी तुमच्याशी लढू शकत नसली तरी देखील वरून सर्व काही पाहणारा परमेश्वर देव निश्चित तुमच्या विरुद्ध लढेल व तुम्हाला निश्चित तो दंड देईल. साध्या लोकांच्या वतीने, निर्धन लोकांच्या वतीने ज्यांची फसवणूक झाली त्यांच्या बाजूने लढणारा देव हा निश्चित आहे. जर त्या देवाला तुमचा राग आला तर तो तुमच्या जीवनाचा नाश करून टाकेल. सावध व्हा. त्या बहिणीने रडतच पत्र लिहिलं, पास्टर ही किती मोठी फसवणूक आहे, किती मोठा धोका आहे. आहेत का कुणी आपल्यामध्ये ज्या मुलीवर प्रेम केलं, तिला धोका दिला आणि त्यानंतर तिची फसवणूक करून गुपचूप पळून जाणारे आहेत का? तर ऐका, तुम्ही मनुष्य नाही, तुम्ही दगेबाज आहात. एखाद्या मुलाने तुमच्यावर प्रेम केल्यानंतर, तुम्ही त्याला प्रेमाची होकार दिल्यानंतर, लग्नाचं वचन दिल्यानंतर, त्या मुलापेक्षा ज्याला जास्त चांगली नोकरी आहे, जो जास्त अधिक चांगला दिसायला आहे, दुसऱ्याकडे चांगली महागडी गाडी आहे असं म्हणून त्या मुलाला सोडून दुसऱ्याला पकडलं आहे, तर तुम्ही दगाबाज आहात. पण देव बोलत आहे की मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझी प्रजा आहात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये फसवणुकीला जागा राहू नये. फसवणूक करणाऱ्या मुलांनो, फसवणूक करणाऱ्या मुलींनो, कृपया आपलं मन बदला. या फसवणुकीच्या जीवनाला सोडून द्या. कंपनीची फसवणूक करणारे किती लोक नाहीत? अटेंडन्सच्या बाबतीमध्ये फसवणूक करणारे किती लोक नाहीत? कंपनीच्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून हे काम करा असं सांगून तुम्हाला पैसे दिले तर पैशांमध्ये अफरातफर करणारे किती लोक नाहीत? कंपनीमध्ये फसवणूक करत आहात, बॉसची फसवणूक करत आहात, हिशोबाच्या बाबतीत फसवणूक करत आहात, जे पैसे परत द्यायचे आहेत त्या बाबतीत फसवत आहात, व्यवसायामध्ये तुम्ही फसवणूक करत आहात, लाभ मिळावा याकरिता चुकीची कृत्य करत आहात. तुमच्या कमाईत फसवणूक आहे, नोकरीमध्ये फसवणूक आहे, व्यवसायात फसवणूक आहे, जीवनामध्येच फसवणूक आहे. परंतु खूप छान असे चर्चमध्ये येता, खूप चांगल्या प्रकारे बायबल हातात घेऊन येता, बायबल उघडून ते वाचता, शेजारच्यांच्या हातात हात देऊन प्रार्थना देखील करता. नो,
फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही. मनुष्य जे काही पेरेल त्याचेच त्याला पीक मिळेल. जर तुम्ही फसवणूक पेरत असाल तर नंतर तुम्हाला फसवणुकीचीच कापणी मिळणार, हे कधीही विसरू नका. प्रिय तरुण मुलांनो, प्रेमात पडून आपल्या जीवनाचा नाश करून घेऊ नका. प्रेमाच्या नशेमध्ये पडून, लव नावाच्या फसवणुकीमध्ये अडकून लस्टफुल जीवन म्हणजेच प्रेमाच्या नावाखाली नीच असे कृत्य करू नका. अशा प्रकारे एकमेकांची फसवणूक करून, दगा देऊन, नंतर वेगळं होऊन माझी फसवणूक झाली, अशा जाळ्यामध्ये अडकू नका. दाविदाने एका सैनिकाची फसवणूक केली. त्या सैनिकाच्या पत्नीसोबत त्याने पाप केलं. तिचं नाव होतं बेतशेबा. आणि त्या सैनिकाला त्याने मारून टाकलं. पण नंतर त्याला आपली चूक समजली. तेव्हा त्याने जिच्याशी पाप केलं तिला त्याने अनाथ सोडलं नाही, तिला फसवून सोडून दिलं नाही. तो तिला घेऊन आला, तिच्याशी त्याने लग्न केलं. जिच्यासोबत त्याने पाप केलं तिच्याशी त्याने लग्न केलं. त्या काळी अब्राहमाच्या काळामध्ये, याकोबाच्या काळामध्ये, दाविदाच्या काळामध्ये, शल्मोनाच्या काळात एकापेक्षा अधिक विवाह त्या काळामध्ये स्वीकारण्यात आले. आज हा संदेश ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही प्रेम करता असं सांगून ज्या मुलीसोबत पाप केलं, पाप केल्यानंतर, आपली लालसा पूर्ण केल्यानंतर त्या मुलीच्या प्रेमाची फसवणूक करून तिला सोडून देणं ही वाईट गोष्ट आहे. जर आज तुम्ही अशा प्रकारे फसवणूक केलेले कोणी व्यक्ती आहात तर जाऊन त्या मुलीला क्षमा मागून तिच्याशी तुम्ही लग्न करा. कदाचित तुम्ही म्हणाल, त्या मुलीशी लग्न करा असं तुम्ही कसं सांगता पास्टर? तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी करू शकतो पास्टर, पण माझी पत्नी ते स्वीकारणार का? अरे दुष्ट व्यक्ती, काय म्हणतात, पत्नी स्वीकारेल का? मी जे बोलत आहे ते दुसरं लग्न करण्याबद्दल बोलत नाही. तुम्हाला पती आहे, तुम्हाला पत्नी आहे आणि त्यानंतर वाईट कृत्य, मग याला प्रेम म्हणत नसतात भावांनो. त्याला अनैतिक संबंध असे म्हणतात. त्याला व्यभिचार म्हणण्यात येतो. त्याला काम वासना म्हणण्यात येते. मग यामध्ये काय करायचं ब्रदर? ते कट करायचे आहेत. ते पापी नाते, ते पापी संबंध नष्ट करायचे आहेत. पुन्हा त्या स्त्रीकडे जायचं नाहीये, तिला भेटायचं नाहीये. तुम्ही तुमच्या पत्नीची फसवणूक करता कामा नये. जर फसवणूक कराल तर पुन्हा तुम्हाला फसवणूकच कापावी लागेल व तुम्ही एकटे होऊन जाल, हे सत्य विसरू नका. महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, देवा तू आमचा परमेश्वर आहे. आम्ही तुझे लोक आहोत. यामुळे तुझ्या इच्छेप्रमाणेच आम्ही जगायचं आहे. चोरी करणं, लबाडी करणं किंवा धोका देणं हे आमच्या जीवनामध्ये असता कामा नयेत. परंतु आमच्या जीवनातून बरेचसे फसवणुकीचे कृत्य घडलेले आहेत. अनेकांना आम्ही दगा दिलेला आहे. देवा, जितकेही लोक क्षमेसाठी प्रार्थना करत आहेत त्यांना प्रत्येक फसवणुकीपासून सोडवून देवा, तुझ्या लोकांवरती तू दया करून तू त्यांचा कृपया स्वीकार कर. देवा, त्यांना नवीन व्यक्तीप्रमाणे बनवून त्यांचं हृदय तू नवीन कर बापा. देवा, उज्ज्वल असं नवीन भविष्य देऊन त्यांच्यावर तू कृपा कर. देवा, आतापासून तुझ्या प्रजेप्रमाणे जगावं अशी कृपा तू प्रत्येकाला दे. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.